हे काय आहे? नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? छान आहात ना? असायलाच पाहिजे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि नवीन असेल तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. आणि आता आलाच आहात तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला आवडल्यास. आपण आज इंट्रोच्या आधी भेटलो योगापासून. तर हे माझं सकाळचं रुटीन असतं. त्याच्यानंतर आयदर मी एक तर दोन्ही करते, वॉक आणि योगा दोन्ही पण करते, किंवा कधी कधी फक्त वॉक करते. वॉक करायचा असेल तर मग तो एक्स्ट्रा टाइम करते, आणि फक्त योगा असेल तर त्याच्यामध्ये अजून काही. आणि हे फक्त डेलीचे नसतात, रोज आहेत ना वेगवेगळा योगा करते मी. योगा म्हणजे मी काय परफेक्शनिस्ट नाही आहे. मला जेवढं समजतं, जेवढं मला कळतं तेवढं मी करते. असंच असतं माझं दिवसाची सुरुवात. पहिलं तर मी सांगितल्याप्रमाणे उपाशी पोटी फ्लेक्सीड्स असतातच. आता मी ॲक्च्युली खूप जास्त गरमी आहे, आणि ना मला खूप जास्त म्हणजे असं ना अल्सरचा प्रॉब्लेम होतो गरमीतून, हीटमुळे. सो मग मी रात्री आहे ना धने आणि जिऱ्याचं पाणी, धने आणि जिरा भिजवून ठेवलेला पाण्यामध्ये. सो आता मी तो घेणार आहे. हे मी रात्री धने आणि जिरा भिजवून ठेवलेला. सो आता मी याचं पाणी घेणार आहे गरम करून. ऍक्च्युली ना बाहेर काम चालू आहे, एवढं खडखड 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 असतं ना दिवसभर, जाम इरिटेट होतं. आणि धूळ तर एवढी येते ना बाबा बाबा. धने आणि जिरा ह्यासाठी की दोन्ही पण गोष्टी थंड असतात आपल्या पोटासाठी. जिरा थंड असतोच, पण तो म्हणजे फॅट्स लूज करायला पण हेल्प करतो. इवन धने, म्हणजे या दोन्ही गोष्टी चांगल्या असतात. आता गरमी आहे म्हणून, नाही तर आपण मेथीचे दाणे पण त्याच्यामध्ये टाकू शकतो. जास्त नाही, थोडेफार टाकायचे, नाही तर मग ते खूप जास्त कडू. पण गरम असतात मेथी दाणे, हे गरम असतात, म्हणून मग मी मेथी दाणे स्किप केलेत. नाही ते पण खूप जास्त हेल्पफुल असतात. तुमच्या केसांसाठी चांगले असतात, गट हेल्थ साठी चांगले असतात. पण आता सध्या गरमीमध्ये अवॉइड करायचंय. कारण कोणतीच गोष्ट अति प्रमाणात आपल्या शरीरासाठी चांगली नाहीये. आपण बोलतो गरमीमध्ये सब्जाचं पाणी वगैरे प्यायचं बॉटलमध्ये टाकून, पण सब्जा चांगला असतो, थंड असतो. पण द थिंग इज, डेली डेली पिऊन आहे ना, मी असं ऐकलं होतं, मला सांगितलं गेलं होतं की डेली डेली पण सब्जा पिऊन आहे ना, त्याच्यामुळे स्टोनचा प्रॉब्लेम पण होऊ शकतो. असं मी, आता मला माहिती नाही हे मिथ राईट आहे की रॉंग आहे, बट ऐकलं होतं. नाही ऑब्व्हियसली, आणि कोणतीही गोष्ट अति प्रमाणात आपल्या शरीरासाठी ही वाईटच असते.
ती नेहमी बॅलन्स्ड असावी, कमी पण नाही जास्त पण नाही, नेहमी बॅलन्स्ड असावी. जसं की आपल्या आयुष्यात काही माणसं, माझा नवरा तो अति प्रमाणात बॅलन्स्ड आहे, जे की मी नाही आहे. बात तो सही है. नेहमी चिल्ड असतो, नेहमी काम असतो, काय माहिती कसा काय, जे की मी नसते. एवढा कामनेस त्याच्यामध्ये आला कुठून, मला त्याच्या आईशीला विचारावं लागेल. सॉरी माझी सासूला. भारी मिस्टेक हो गया सर, एकदम बलंडर. आता मी हे पाणी घेते आणि उपमा खाते, मग जरा आंघोळ वगैरे करते. ऍक्च्युली ना माझ्या योगाचा काय उपयोग होत नाहीये सध्या, आणि ही लोक आहेत ना मला खूप काय काय खायला देतात. आता झाली गोष्ट, मला चॅलेंज करायचा नव्हता, फूड चॅलेंज होता, तो मला करायचा नव्हता, आणि माझ्या बहिणीने आणि माझ्या भावाने मला काल फूड चॅलेंज करायला लावला. त्याच्यामध्ये मॅगी होती, जी की मी खात नाही. मॅगी वेफर्स होते आणि मग पॉपकॉर्न होते आणि मखाना होता. मग मी तो खाल्ला, मी मॅगी खाल्लीच नाही. मला 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 असं झालं की मी का करते हा फूड चॅलेंज, पण केलाय मी, अपलोड करेन, तुम्ही नक्की बघा. गाईज आम्ही इकडे दुपारी आज जेवलेलो नाहीये, कारण आम्ही नाश्ता लेट केलाय. तर आता इथे मॅगी बनवली जाते बाय शेफ अभय, आणि मी माझ्यासाठी चपाती गरम करते आहे. आणि आम्ही आता मार्केटला जाणार आहे, कारण आम्ही काहीतरी बनवणार आहोत, त्याचं सामान आणायचंय. हा मॅगी खाणार आहे आणि मी चपाती खाणार आहे. पण दूध टाकलंस तर त्याच्यात चीज नाही आता घरी. कसं बनवतो पुडी माहितीये का? हे यार कसं तरी लागेल. अरे बनवून खाल्ले मी. चीज आहे ना? मला मॅगी आवडतच नाही पहिली गोष्ट. होय चीज असतं. ज्यादा पेरी पेरी डालेगा ना तो इधर कान में झूमता है. आंखों में झूमता सुना था कान कान में भी झूमता है, मेरे को कान में पेरी पेरी झूमता है. तिला उघडं राहायला कोण सांगतं मग? अरे गरम किती होता? बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. मी आंघोळ करायला तर किती कंटाळा येतो. हा बाबा, आमच्या खानदानाला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, आंघोळीचा लय कंटाळा येतो आम्हाला. कपडे घाल चल, काय गे? चल कपडे घाल. माझ्या व्हिडिओ मध्ये येऊ नको नागडा उघडा. काय तुला खायचंय? नाही बाबा, मी नाही मॅगी खाते. आय हेट मॅगी, मला नाही आवडत मॅगी. नूडल्स खातेस? नूडल्स पण नाही आम्हाला आवडत. पास्ता पण नाही. एक गोष्ट आवडायची, पिझ्झा. एवढा खाल्ला, आता बंद करायची वेळ आली आहे. अरे सॉरी. कॉलेज मध्ये होती, एवढा पिझ्झा खाल्लाय ना मी, दर दिवशी पिझ्झा असायचा, दर दिवशी. ना मे बी काही जण ब्लॉग बघत असतील तर त्यांना माहिती असेल की मी किती पिझ्झा खायची. तू आधी पण बनवायचीस ब्लॉग्स? कसा माहिती असणार? ज्यांच्यासोबत पिझ्झा खाल्लाय त्या लोकांना माहिती असेल. अच्छा असं बोल ना. ती लोक ब्लॉग्स बघत असतील तर त्यांना माहिती असेल की मी किती पिझ्झा खायची. म्हटलं न्यू बोल. पण नंतर मला कळली ती गोष्ट, अति प्रमाणात कोणतीही गोष्ट वाईटच असते. ती आता मला भारी पडते आणि मला आता कळतंय की तेव्हा नाही खायला पाहिजे होतं. आता जेवढं काय मेडिकल इश्यूज व्हायला लागले. टिपी 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 टिपी. पहिलं मला डान्स करायला खूप छान यायचं, आता मला डान्सच नाही करता येत. आता मी फक्त एवढंच करू शकते. आकड पण चांगला डान्स करता येते. हा, मग मी माकड डान्स पण करू शकते.
बस 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 पिणार नाहीये. अच्छा. काय करणार आहेस? फक्त चपाती बुडवून खाणार आहे. आणि मला चपातीवरती तूप लावणं, चहा मध्ये बुडवून खाणार. एकदम एकदम गोडभर चहा घेतलाय बुडवण्यापुरता. हे मम्मा मला खूप आवडतं. पण ना ऍसिडिटी होते ना, म्हणून मग मी खायचं बंद केलंय. पण कधी मन झालं तर खाते. मी तर मध्ये ना चपात्या पण बंद केलेल्या. मी नाचणीची भाकरी चालू केलेली, कारण मला ना डॉक्टरने सांगितलेलं की नाचणीची भाकरी खा म्हणून, ती हेल्थ साठी चांगली असते. सो मी ती चालू केलेली खायला. पण असं आहे की ती पण आहे ना अशी नुसती जात नाही. मला ना सुकी भाजी खायची सवय आहे. मला ना अशा ग्रेव्हीवाल्या भाज्या आवडत नाहीत चपाती किंवा भाकरी सोबत खायला. तर मी बापरे किती घाम येतोय मला. मला चहा माझा दिसणार पण नाही, कारण मी एवढासाच घेतलाय. चला अरे जो शरीफ हो नेक हो अच्छे खानदान का जो मेरी बहन को स्पायसी वाटतंय तुला? ये तो ऐसी बात हो गई कि बगल में छोड़ा बनवले स्पायसी. मेरा अरे काय तू स्पायसी आहे? टेस्ट कर ना. आम्ही आता चाललोय बाजारात. सामान आणायला चाललोय. सामान आणताना तुम्हाला समजेलच आम्ही काय बनवणार आहे. हे काय आहे? गालावर काय? हिचं तोंड दाखवा, तोंड दाखवा हिला. कोणत्या पोरीने दिलंय? माझी लिपस्टिक सेम नाहीये. सी गाईस, मी मी lip balm लिपस्टिकच नाही लावली. ही लिपस्टिक आहे. दाखव तोंड, होड दाखव जरा. झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. हा दाखव दाखव ना. दाखव. ही लिपस्टिक आहे. आता हाताला येईल ना पूर्ण. अबे ही प्रॉपर लिपस्टिक आहे. अरे मग हिच्याच होतात येतात. हे नाही ते, लावा रे. असं हात नाही लावायचा. थांब 2 मिनिटं थांब. दाखव. ही प्रॉपर लिपस्टिक आहे. कुठून लावून आलास? नाही, ही नाही. दाखव. ही नाही. कुठून लावून आलास? हे माझी शेड काय असतं? लिपस्टिकची शेड असते. इथे- विचार इथे- कमेंट मध्ये सांगा तुम्ही. तुला लिपस्टिक कोणी लावली? हीच आहे. तुला लिपस्टिक कोणी हा मला बोलतोय व्लॉग मध्ये ते टाकू नकोस. मी टाकणार. अरे यार, लिपस्टिक बदनाम लावलीच कर. नाहीये. सो माझी हे ती लोक नाहीये. बदनाम करतात मला. चल बराबर. सो आपण आज काय बनवणार आहे अभय? पाणीपुरी. काय बनवणार आहे? येस पाणीपुरी. काल आम्हाला एक फूड चॅलेंज करायचा होता. त्याच्यात मी दुसरं तिसरं काही खाणार नव्हती. मी असं बोललेली फक्त की माझ्यासाठी वेफर्स घेऊन ये आणि पॉपकॉर्न्स होते माझ्या नावाचे, आणि ह्याला पाठवलेलं लेज आणायला. आम्हाला बोलला कुठेच लेज भेटत नाहीयेत. हे बघा. अरे मग आता आले असतील तर माझी काय चुकी? काल नव्हते. खोटं बोललास. खोटं नव्हतं बोलत. चल, खोटं बोललास. खोटं नव्हतं बोलत. इथे मी खोटं आता नाही आज बोलत. लगेचच एवढे कसे येतील? अरे मग येतात सकाळचे स्टॉक. ब्लू वाला लेस. मला पण कॅशियर है, कैशियर कैशियर. लुटो भाई लुटो. कैशियर बैठा है, लुटो. ही पॅकेजिंग छान वाटते मला. लिस्टची आवडली पॅकेजिंग आधीपेक्षा. किल्ली क्या नाम है इसका? शेरू. शेरू. लड़का है. हाँ. हाँ लड़का है लड़का. पकड़. साईज बघ. बाकी बलचिया भी माझ्याकडे ऑलरेडी त्याच्यासाठी ते आहे अडकवायचं.
डोंट सी. मी डाएटवर आहे, मी नाही खाऊ ना. या गेलं तरी चालेल. हाव इट इज हॉट. हॉट. नाही तू खा पहिलं. तिला तर देऊच नको बिचारी. झालं आमचं सर्व घेऊन. आता आम्ही चाललो घरी. ऑलमोस्ट पोचलो आम्ही लोक घरी. मगाशी आम्ही काय केलं, अर्धं सामान घ्यायचं होतं ते ह्या टोकाला, दुसरं सामान घ्यायचं आहे ते त्या टोकाला. मग आम्ही अर्धं सामान घेतलं, वॉचमॅन काकांकडे ठेवलं. पुन्हा आम्ही मार्केटमध्ये गेलो दुसऱ्या साईडला, तिथून सर्व सामान घेतलं आणि आता आम्ही घरी चाललो. आणि आम्हाला लिटरली 2 तास लागलेत सगळं सामान घेऊन जायला. 6 वाजता बाहेर पडले. 6 वाजता बाहेर पडलोय, करेक्ट 8 वाजलेत. हे कमी असतात, ह्यांचीच कमी असते. नाही मगाशी अर्ध इकडून आणायचं होतं, अर्ध तिकडून, मग घरी नाही गेलो ठेवायला. वारा खूप छान येतोय, असं वाटतंय खालीच बसू. चला आम्ही आता घरी जातो, पाणीपुरीची तयारी करतो आणि खातो. अ ब्रदर रेस्ड बाय मेनी सिस्टर्स. बहिणीची पर्स घेऊन चाललाय हिची. हे कसं घेऊ मग? नाही ग, मगचपासून घेतली आहे त्याने. तुला काय वाटलं आम्ही फुल बनणार? त्याला झोप आली आहे, 12:30 वाजता उठून. हा 12:30ला उठलाय तरी झोप आली आहे त्याला. आतो पुरी शिट. खटकन आवाज आला, पकड. कोणीतरी परंपरा केली पाहिजे ना, एक नाही तर. परंपरा, अनुशासन. परंपरा, प्रतिष्ठा, मी अनुशासन. वैभवची जागा चालवते, आमच्या वैभवची जागा. ती नाही इथे. आमची वैभव तोडफोड करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. ती नाही तर मी केलं. जोपर्यंत काय तुटत नाही तोपर्यंत तिला शांती नाही. कुठे चाललं रे? बेलवाज होतो. गाईस पाणीपुरीचा स्टॉल लागलेला आहे. बाहेर 25 रुपये प्लेट आहे, आमच्याकडे फक्त 20 रुपयाला भेटणार आहे. गाईज आपला वडा, आपला पाव, आपापली पाणीपुरी आपणच बनवून खायची आहे. कोण इथे पाणीपुरी बनवून देणार नाहीये. हा तर बघा, हा तर बिलकुल पण नाही देणार बनवून. तूच बघतोस काय तूच? सोसाइटी के सभी औरतों को पुलिस तोड़ेगी तो उसके साथ सबका श्वास भी तोड़ेंगे ना. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. वो मस्त झाली आहे. तिखट पण प्रॉपर आहे. पाणीपुरीवाला भैया पार्ट टाइम, कुणाकडे वेकेन्सी असेल तर सांगा. आमच्याकडे माणूस आहे. वो तो थोड़ी है, खुद ही को ड्रिंक करके शुरू हो गया होगा कहीं पे.
मजा आएगा ना भिड़ो बेलीची नागिन निघाली मुन्ना डोळा लागला बेलीची नागिन निघाली. त्या रेग्युलरवरती वाटतं काहीतरी नाव बर्थडेट आणि हे नवीन टाकलं ऍड्रेसवर टाकला. तर ते मला विचारत होती की बर्थडेट आणि ऍड्रेस वगैरे माहिती का. म्हटलं नाही माहिती. म्हटलं झालंय का हो झालंय. क्रीम लावली यार अशी काय करते. ही कोणतरी आली ही आली रुपाली. अरे ती डायरेक्ट आहे ना घरातून मानगावला पोहोचली आणि डायरेक्ट लग्नालाच गेली ती जेवायला. घरी गेलीच नाही. डेडिकेशन रुपाली जेवण नाही मिळालं काय लग्नात मिळालं ना. हा वे डायरेक्ट हाय त्या कपड्यांवरच लग्नाला गेली. मम्मी पण आली. मम्मी पण उगवली बाई. आली मम्मी पण उगवली आज. आज आज आमची अख्खी फॅमिली बाहेर आहे. अख्खी फॅमिली बाहेर आहे. अख्खी फॅमिली. माझा ट्रायपॉड एवढा घाम गाळून झाल्यानंतर झोपच मस्त येते बाई. पाणीपुरीची ताकद नाही. त्याचा व्हिडिओ कॉल नाही. चला आमचा गेम खेळून झालेला आहे. बॅडमिंटन खेळून झालेलं आहे. आता आम्ही घरी जातो, फ्रेश होतो आणि झोपतो. आता आम्ही झोपणार. हा व्लॉग मी इथेच संपवते आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. कधी कुठे केव्हा माहिती नाही पण भेटूया नक्की. अच्छा बाय बाय. काळजी घ्या. होय बाय बाय बाय. काय आणि मोबाईल फोनला चालू ठेवलाय. गोर आतमध्ये